एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। सहकार आणि बँकिंग क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे कैलासवासी डॉक्टर वसंतराव नगरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी बँकिंग आज आणि उद्या, सिद्धांत आणि व्यवहार या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। तसेच डॉक्टर वसंतराव नगरकर यांच्या शिल्पाचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। 14 मे रोजी असलेल्या डॉक्टर वसंतराव नगरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात खासदार राजाभाऊ वाजे आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। सहकार काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर उदय निरगुडकर यांनी सहकार क्षेत्रातील बदल, सध्याची आव्हानं आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर भाष्य केलं। कार्यक्रमाला नगरकर परिवारातील विजय नगरकर, दिगंबर नगरकर, प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर राज नगरकर, रणजित नगरकर, समीर नगरकर तसेच बिझनेस बँक परिवारातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कैलासवासी डॉक्टर वसंतराव नगरकर यांच्या कार्याचा गौरव करत हा सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। व्यवसाय जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला ज्यांनी मदत केली, ज्यांनी मला सांभाळून घेतलं आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्याच्यात दादा आणि मामा, आणि नंतर काही कामानिमित्त अडचणी आल्या, काही सल्ल्याची गरज पडली तर आणणार। म्हणजे नगरकर कुटुंब हे माझ्यासाठी मार्गदर्शक कुटुंब होतं आहे। अण्णा गेले, दादा गेले, नाना आहे। आजही काही पेशंटची गरज पडली तर डॉक्टरांकडे मी येतो आणि अशा या कुटुंबाशी माझा संपर्क 86 सालापासून आला आणि मी कधी या कुटुंबाचा घटक झालो मला समजलं। मला जेव्हा परवा समीर शेठचा आणि रंजित शेठचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे, मी त्यांना सांगितलं की लग्न खूप आहे आणि मला आता खूप ठिकाणी जायचं आहे। तर त्यांनी असं सांगितलं की दादांच्या पुतळ्याचं अनावरण तुमच्या आहे, तुम्ही 6:30ला या, 7:15ला जा, परंतु तुम्ही या। मी या कार्यक्रमाला खासदार म्हणून आलेलो आणि दादांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते होणार आहे। याचा आनंद वाटावा की दुःख वाटावा हा प्रश्न माझ्याकडे, कारण दादांच्या पुतळ्याचं अनावरण करावे लागेल असे स्वप्नात नव्हतं। दादा दिल्लीला गेले तेव्हा माझ्याशी बोलत होते, त्या दिवशी बॉम्बस्फोट झाला दिल्लीत, त्या दिवशी मी दादांशी बोललो होतो आणि मला नंतर दादा आजारी होते हे माहितीच झालं। अचानकपणे रात्री नानांचा फोन आला की दादा गेले आणि माझ्यासाठी तो एक शॉक होता आणि म्हणून दादांच्या पुतळ्याचं अनावरण करावं लागणार आहे की दुःखाची गोष्ट आहे अशी मला मी समजलो, परंतु समाधान याच्यात होतं की त्यांनी कुटुंबांनी असं समजलं, त्यांना असं वाटलं की त्यांच्या हस्ते करावं, याच्यात मला समाधान आहे। आणि म्हणून एक त्यांचा शिष्य म्हणून किंवा त्यांच्या असं समजून मी आलो। मला वाटतं माझी निवडणूक झाल्यानंतर खूप लोक मला भेटायला आले, मी खूप लोकांच्या खूप ठिकाणी वेगळ्या ठिकाणी सत्कार झाले, ऋतुरामध्ये तो सत्कार झाला, मला बिझनेस बँकेत पण झाला, पण पहिला सत्कार दादांनी मला सांगितलं होतं घरी आहे आणि माझा सत्कार मी कोणाच्या घरी पहिल्यांदा गेलो माझ्या घरानंतर, तर मी दादांकडे गेलो होतो, त्यांचे आशीर्वाद घेतले, सर्वच कुटुंब तिथं होते। म्हणून माझ्यासाठी
हे कुटुंब म्हणजे आपण एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणू असं आहे. दादांनी समाजासाठी केलं, राजकीय काम केलं, सहकारात काम केलं, शैक्षणिक क्षेत्रात काम केलं. एक बहुआयामी एक व्यक्तिमत्व म्हणून दादांना आपण सर्वजण ओळखतो. परंतु अचानक दादा गेल्यामुळे एक पोकळी सर्वत्र निर्माण झालेली असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु ती पोकळी भरून काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत आणि दादांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र जसे आहोत तसंच राहावं अशी माझी वैयक्तिक भावना आहे. त्यांच्या ॲब्सेन्समध्ये त्यांनी जी काही स्वप्न बघितलेली जी शिक्षणाची दृष्टीने आहे, तर मी माझे बंधू आज आमच्याकडे नेमकं आमच्या कुटुंबावरती आधी काका नंतर वडील गेले, आता लहाने काका आहेत. पण त्यातील घरात मोठं नसलं ती जी पोकळी असती ती भरून मी लावणं असतं. कामाच्या याच्यात अनफॉर्च्युनेटली अनेक वेळेस त्यांना भेटायला विसरलो राहील. कारण दिवस रोज 12 तास 14 तास 15 तास काम करण्याचा आजही आहे. पण आता असं वाटतं की नाही, कधीतरी पटकन जाऊन त्यांना भेटून यायला पाहिजे, तो चान्स राहील. आय थिंक रिझर्व्ह बँकेचे सगळे संचालक वी ऑलवेज कन्सिडर युअर एज अ फॅमिली. कारण आमच्यापेक्षा जास्त वेळ तरी तुमच्याबरोबर आहे आणि त्यांना आवडायचं. रोज बँकेत जाऊन बसायला आवडायचं, रोज काहीतरी वेगळं करायला आवडायचं त्यांना. इनफॅक्ट जेव्हा ते ॲडमिट झाले त्यांना शॉपिंगची खूप आवड होती, कपड्यांची भयानक आवड होती. इनफॅक्ट आफ्टर ही वॉज ॲडमिटेड म्हणजे समीर सांगतो की त्यांनी 8 का 10 शूज मागवले होते, 8-10 पेअर शूज मागवले होते. आता आत्ते वगैरे पुण्याला असतो तेव्हा मला सिकेचे शर्ट्स पाहिजे होते आणि सिकेचे शर्ट्स घेऊन ठेवले होते त्याच्यासाठी. सो he accomplished father, accomplished in fact as a father-in-law also as a grandfather. त्यांनी सगळं केलं आणि आय थिंक त्यांच्याबद्दल आज बोलताना आय एम शुअर आपण सर्वजण आले, कोणालाही त्यांच्याबद्दल खोटं बोलायची गरज पडणार नाही. ते जसे होते तसंच आपण सगळ्यांना बोलतो. आपण सर्वजण आलात आमच्या कुटुंबियाच्या ह्या आनंदाच्या क्षणामध्ये. आज त्यांची जी काही स्वप्न होती की मला माझं पुस्तक लिहायचं, माझ्या नावासमोर डॉक्टरेट पाहिजे, मुलगा डॉक्टर आहे, नातवंड सगळे डॉक्टर होतात, मी डॉक्टर का नाही. सो ॲट द एज ऑफ 76 ही पुट फॉरवर्ड की नाही मला डॉक्टर व्हायचंच ना. आणि ही मूड अहेड अँड रोड दॅट बुक अँड ते तुमच्या सर्वांसमोर आहे. त्यातलं बऱ्याचशा गोष्टी मला कळत नाही कारण मला बँकिंगशी काही संबंध नाही, परंतु तरीही आय एम शुअर त्यातनं जे त्यांची एक धडपड होती की बँकिंग क्षेत्राशी संबंधित. तुमच्या हॉस्पिटलमध्ये अनेक जण आहेत, म्हणजे मलाही कदाचित माहिती नसतं बऱ्याच वेळेस की त्यांना लोन्स देणं असेल, काही असलं, काही अडचणी असले, कोणाला ॲडव्हान्स द्यायचे, ते फक्त अकाउंट्सला सांगायचे, डॉक्टरला नंतर सांगा याचं जे काम आहे ते करून दे. जॉब्स म्हणजे इतके जण मला एक ॲज अ हेड ऑफ द इन्स्टिट्यूट माझ्या HR ला एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असायची की कोणालाही जॉब देताना त्याची जातपात नाही विचारायची, त्याचं कमिटमेंट आणि तो त्या पोस्टसाठी त्याच्या कॅलिबर बघायचं. पण डॅडींचं इतकं असल्यानंतर समजा 4 जण असले की त्यातलं शॉर्टलिस्ट म्हणतो यालाच का शॉर्टलिस्ट केलं की तो हळूच सांगायचं सर दादांचा फोन आला होता याला घ्यायला सांगितलं. मग काही त्याच्या पुढे देर वॉज नो अदर दिसिंग. आणि आता ते काम नाना काका करतायत कारण बऱ्याच वेळेस HR तेच येतात की नानांनी सांगितलं याला जॉब लावायचं. सो आणि ते जॉब लावताना इट वॉज निस्वार्थपणे की ठीक आहे करा. आणि ती तुम्ही ॲज मानवता परिवार जो आहे, ऋतुरंग परिवार जो आहे, बिझनेस बँक परिवार आहे, आपलं जे काही प्रेम दादांवरती होतं, आय थिंक हे जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जपले. आम्ही आमच्या परीने प्रयत्न निश्चितपणे करू की हे संबंध असेच प्रेमाचे राहावे. कारण गेल्यानंतर जे त्यांची जी पोकळी आहे ती आम्हाला त्यांच्या स्वरूपात भरून निघू शकत. ज्या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालं त्या पुस्तकात 38 चॅप्टर्स आहेत, 245 पानं आहेत. आणि या इथे उपस्थित नागरिकांमध्ये बहुतांशी
बँकिंग सहकार या क्षेत्रात आहेत. त्यामुळे बँकिंग काल आज उद्या या विषयावर मी काही विचार व्यक्त करावेत अशी इच्छा राजनगरकर यांनी व्यक्त केली, म्हणून मी इथे उभा आहे. पृष्ठसंख्या आणि चॅप्टरची संख्या सांगितली अशा करता की मी पुस्तक वाचून बोलणार आहे. म्हणजे वाचलेलं आहे. आणि आता आजकाल काय न वाचता बोलणाऱ्यांची खूप मोठी संख्या आपण दररोज सभागृहामध्ये पाहत असतो. त्यामुळे वाचून बोलणारा कुठेतरी आला की बरं वाटतं. आणि नाशिकमध्ये एखादी भाषा यायची असेल ना तर त्याचा जेवढा आत्मा तुम्हाला गवसावा लागतो तो तर मस्त आहे. पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज टू अंडरस्टँड द ग्रामर ऑफ दॅट लँग्वेज. सहकाराच्या भाषेचं ग्रामर म्हणजे व्याकरण तुम्हाला समजायचं असेल तर यापुढे या पुस्तकाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि हे अनुभव सिद्ध आहे. जे लिहिले ते आधी केले मग सांगितले, आधी सांगितले मग केले नाही आहे. इतके वर्ष या क्षेत्रात राहिल्यानंतर जे शब्दाला वजन घेतं ते अनुभवाचं असतं आणि त्या अनुभवाच्या वजनातून ही डॉक्टरेट आणि हे पुस्तक येत आहे. खरं तर अशा विविध विषयांवरची पुस्तकं आली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रावर पुस्तक जरूर घ्या. याचं कारण मराठीमध्ये जेवढ्या ज्ञान शाखांवर पुस्तकं येतील तेवढी आमची भाषा समृद्ध होईल. आणि म्हणून बँकिंग क्षेत्रावर, सहकार क्षेत्रावर महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल, रत्नागिरीला आमचे पटवर्धन आहे, त्यांनी सहकार स्वरूपातून पुस्तक लिहिलं. सहकार क्षेत्रात 30 वर्ष काम केल्यानंतर त्यांना जे आलेले अनुभव होते त्याची जडणघडण आणि एक सहकारी पतसंस्था कशी उभी करायची, काय अडचणी येऊ शकतात याचंही प्रकाशन त्यांनी माझ्या हस्ते केलेलं होतं. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की विविध क्षेत्रात पुस्तकं आली पाहिजे. थोडं विषयांतर झालं आणि हे बंगला खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून सांगतो. सुप्रिया जोशी नावाच्या लेखिका आहेत. फार प्रचंड पुस्तक वगैरे काही लिहिलेली आहेत त्यांनी. 2 पुस्तकं आहेत मला वाटतं. त्यांचं वेगळेपण पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं जेव्हा त्यांनी मुलांना शाळेतनं काढलं आणि त्यांनी घरी शिकवलं, होम स्कूलिंग. इथपर्यंत ठीक होतं. म्हणजे मुलं पुढे परदेशात गेली आणि दे शाईन इट व्हेरी फास्ट. त्यानंतर त्यांनी स्वतः घर बांधलं. की घर काय ते आम्ही त्यांनी बांधले, तुमच्या लक्षात नाही आलं काय. त्यांनी स्वतः घर बांधलं. म्हणजे तिथे कामगार म्हणून त्या होत्या. त्या कामगार म्हणून हातात घेतलं. म्हणजेच आपण एक प्रकारे वसंतरावांची शपथ घेतलेली आहे की ह्या क्षेत्राची स्थापना ज्या गोष्टी करता झाली होती त्याचं मूल्य आम्ही कमी होऊ देणार.